नीट पेपर फुटी प्रकरणात सीबीआयच्या गळाला एक मोठा मासा लागलेला आहे। सलग 2 दिवसांच्या चौकशीनंतर आरसीसी मोटेगावकर कोचिंग क्लासचे संचालक डॉक्टर शिवराज मोटेगावकर यांना सीबीआयने अटक केली आणि आज त्यांना कोर्टात हजर केलं। 9 दिवसांची पोलीस कोठडी त्यांना सुनावण्यात आली आहे। एकूण ही 10वी अटक या सगळ्या प्रकरणात आहे। या सगळ्या प्रकरणात जे 10 जण अटक झालेले आहेत त्यांचे एकमेकांशी काय संबंध होते, कसे कनेक्शन्स होते, या सगळ्या बाबी सीबीआयने आज युक्तिवादादरम्यान कोर्टात सांगितल्या। आपण पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट। बायोलॉजी काय म्हणते? सगळं एनसीईआरटी बेसिस मॉक टेस्ट मध्ये जे विचारलं ते चालू। आपल्या मॉक पेस्ट सोपं होतं का अवघड होतं? सोपं। महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कोचिंग ब्रँडच्या मालकाला अटक। लातूरचा एमसर अडकला सीबीआयच्या जाळ्यात। 4 दिवस चौकशीचा फेरा, मोटेगावकरांना ठोकल्या बेड्या। देशभरात गाजत असलेल्या नीट पेपर फुटी प्रकरणात आज सीबीआयच्या हाती मोठा मासा लागलाय। महाराष्ट्रातील कोचिंग क्षेत्रातील मोठं नाव असलेल्या शिवराज मोटेगावकरांना अखेर सीबीआयने अटक केली आहे। सलग 4 दिवस कसून चौकशी झाल्यानंतर त्यांना बेड्या ठोकण्यात आल्या। दरम्यान आपल्या क्लासमधील विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी मार्क्स मिळत असल्याचा दावा करणाऱ्या आरसीसी क्लासचा आणखी एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे। यामध्ये क्लासचा संचालक विद्यार्थ्यांना 180 पैकी 180 प्रश्न दिले जातील असा दावा करताना दिसतोय। रँडमली नाही, आता हे जे प्रश्न आहे ना सर, नीटने विचारलेला तर तुम्ही तेव्हा नीट 2025 ने विचारला प्रश्न बरोबर। हा नीट 2025 च्या क्वेश्चन पेपर मध्ये आलेला होता। तो आपल्या स्टडी मटेरियल मध्ये कुठं होता, आपण कशा प्रकारे विचारला होता ते आपण इथे दिलेलं असतं सर। अच्छा, आणि हा रेफरन्स असतो। जर उद्या एखादा पॅरेंट्स म्हटले की दाखवा आम्हाला रेफरन्स की हा प्रश्न तुमच्या स्टडी मटेरियल मधला होता, मग इथं एक प्रश्न कमीत कमी 2 ते 3 वेळेस विचारला गेलेला आहे आपल्याकडे। असं आपण त्यांच्यावर काम करत असतो। त्याच्यात आपण असं नाही की आपण 180 ते 180 पेशंट आपल्या पुढे ना पुढे स्टडी मटेरियल मध्ये आलेले असतात। मी रँडमली कोणताही पेज ओपन करून टाकू शकतो। आता हे केमिस्ट्रीचं आहे, हे बायोलॉजीचं आहे, फिजिक्सचं पण। म्हणजे आपल्याकडे कॅशुअरन्स आहे की आमच्याकडे अश्युरिटी आहेत। आम्ही क्लासमध्ये शिकवलेलं किंवा आमच्या स्टडी मटेरियल मधलं किंवा आमच्या टेस्ट सिरीज मधलं हे तुम्हाला कुठे ना कुठे नीटच्या परीक्षेला विचारलं जातं, ही आम्ही अश्युरिटी देऊ शकतो। मोटेगावकरच्या अटकेनंतर राज्यातील अनेक भागात आरसीसी कोचिंग क्लासचे कार्यालय बंद पडताना पाहायला मिळत आहे। छत्रपती संभाजीनगरमधील जय टॉवर भागातील आरसीसी कोचिंग क्लासेस देखील बंद करण्यात आलाय। नीट घोटाळ्या प्रकरणी आरसीसी क्लासेसचे प्रमुख शिवराज मोटेगावकर यांना अटक झाल्यानंतर आता संभाजीनगरमधलं त्यांचा क्लास देखील बंद पडल्याचं पाहायला मिळतंय। मोटेगावकर यांच्या अटकेची किंवा त्यांना ताब्यात घेतल्याची बातमी जेव्हा आली त्यानंतर आता त्याचे पडसाद सगळीकडे उमटायला लागलेले आहे आणि आता अनेक क्लासेस कुलूप बंद असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मी छत्रपती संभाजीनगरच्या आरसीसी क्लासच्या बाहेर आहे, जे कालपर्यंत सगळं सुरू होतं। आता मात्र या ठिकाणी हे क्लास बंद करण्यात आलेला आहे, त्याला कुलूप देखील लावण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। सीबीआयच्या 28 जणांचं पथक सलग 5 दिवसांपासून लातूरमध्ये तळ ठोकून आहे। नीट पेपर फुटी प्रकरणाचा तपास आता अधिक तीव्र झाला आहे। लातूरमध्ये आरसीसी कोचिंग क्लासेसवर पुन्हा एकदा धाड सत्र सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। सीबीआयचं पथक आज देखील याच आरसीसीचं हे मुख्य कार्यालय आहे आणि यामध्ये दाखल झालेलं आहे। 2 वेळेस या ठिकाणी चौकशी करण्यात आली होती। काल देखील 3 वाजल्यापासून 5 ते 7 पर्यंत ही चौकशी चालली। त्यानंतर आज पुन्हा एकदा सीबीआयचं पथक याच ठिकाणी आलेलं आहे आणि पुन्हा एकदा चौकशी असेल किंवा त्यांना ज्या पद्धतीचा डेटा हवा आहे तो कलेक्ट करण्याचा प्रयत्न जो आहे तो अधिकाऱ्यांच्या मधून होत असल्याचं पाहायला मिळतंय। लातूरसोबतच पुण्यातूनही मोठे मासे गळाला लागले। नीट पेपर फुटी घोटाळ्यात आतापर्यंत 10 जणांना अटक झाली आहे। धक्कादायक बाब म्हणजे यापैकी 6 आरोपी महाराष्ट्रातील आहेत। त्यातही पेपर फुटीच्या रॅकेटचे मुख्य सूत्रधार पुण्यातूनच काम करत असल्याचं निदर्शनास आलंय। सीबीआयच्या तावडीत असलेल्या मुख्य आरोपींपैकी आरोपी क्रमांक 1 PV कुलकर्णी हा रसायनशास्त्राचा प्राध्यापक होता। नीट पेपर सेट करण्याच्या समितीमध्ये सदस्य होता। त्याच्यावर रसायनशास्त्राचा पेपर सेट करण्याची जबाबदारी होती। आरोपी क्रमांक 2 मनीषा मांढरे ही जीवशास्त्राची प्राध्यापक आहे। तिच्यावर बॉटनी आणि झुलॉजीचा पेपर सेट करण्याची जबाबदारी होती। आरोपी क्रमांक 3 या दोन्ही प्राध्यापकांचं ब्युटी पार्लर चालवणाऱ्या मनीषा वाघमारेसोबत कनेक्शन होतं। मनीषानं आपल्या घरी नीट विद्यार्थ्यांसाठी खासगी क्लास भरवले। विद्यार्थ्यांना नीट परीक्षेचे प्रश्न आणि त्यांची उत्तरं पुरवली। तेच प्रश्न नीट परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेसोबत तंतोतंत जुळले। आरोपी क्रमांक 4 या तिघांशिवाय आरसीसी क्लास सीबीआयच्या रडारवर होता। शिवराज मोटेगावकर हा लातूरच्या शिक्षण क्षेत्रात एमसर नावाने प्रसिद्ध आहे। आरसीसी क्लासमधून तयारी करणाऱ्या मुलांना पैकीच्या पैकी मार्क मिळत असल्याचा दावा केला जायचा।
2026च्या नीट परीक्षेचा गेस पेपर तंतोतंत जुळला. आरसीसी क्लासची उलाढाल वर्षाला 100 कोटींच्या घरात होती. त्यामुळे सीबीआयनं आपला मोर्चा शिवराज मोटेगावकरकडे वळवला. आरोपी क्रमांक 5 पेपरफुटी प्रकरणात तपासाला सुरुवात केल्यानंतर पहिल्याच दिवशी एक नाव समोर आलं. ते म्हणजे नाशिकच्या 30 वर्षीय शुभम खैरनारचं. शुभम नीट परीक्षेचा पेपर नाशिकमधून टेलिग्राम ग्रुपवर फॉरवर्ड करत होता. या माहितीच्या आधारे नाशिक पोलिसांनी शुभमला 12 मे 2026ला ताब्यात घेतलं. आरोपी क्रमांक 6 शुभम खैरनारचं कनेक्शन धनंजय लोखंडे सोबत होतं. धनंजयला सीबीआयनं अहिल्यानगर जिल्ह्यातून अटक केली. सीबीआयच्या माहितीनुसार धनंजय लोखंडेनं मनीषा वाघमारे यांच्याकडून नीट परीक्षेसंदर्भातील मजकूर मिळवला होता आणि तो शुभम खैरनारला दिला. शुभमनं धनंजय लोखंडेकडून मिळालेले पेपर पुढे इतरांना दिले होते. यामध्ये हरियाणाचा यश यादव, राजस्थानचा मांगीलाल बिवाल, विकास बिवाल आणि दिनेश बिवाल यांचा समावेश होता. नीट पेपरफुटी प्रकरणी शिक्षक, क्लास संचालक यांच्यासह पेपर खरेदी करणारे विद्यार्थी आणि पालकही सीबीआयच्या रडारवर आले. पुण्यातील सीबीआय कार्यालयात ज्या पालकांनी नीटचा पेपर विकत घेतला त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलंय. त्यामुळे नीट पेपर फुटीचं हे रॅकेट मुळापासून उद्ध्वस्त होईल अशी चिन्ह आता दिसत आहेत. यशपाल सोनकांबळेसह विष्णू बुर्गे, NDTV मराठी, लातूर.